मंगल, औक्षणाचं ताट घेऊन ये. भैया, या घरची सून पहिल्यांदाच या घरात येणार आहे, तेव्हा सगळं रीतीप्रमाणे व्हायला पाहिजे. आलं का ध्यानात? अबे जी जी. अगं बाई प्रतिभा, ताईसाहेब ओळखलं का मला? पुष्पा बोलते. अहो आता फेडरेशन अध्यक्ष आहे मी, माझीच लेख आहे ही. मी काय म्हणती, आता एवढं सगळं करतायचे तर सून पहिल्यांदाच घरात येते म्हणल्यावर माप बी ठेवा की, हाय का नाही? हा मंगलताई जाओ तेवढं घेऊन या. शितले, आता तू अजिबात घाबरू नकोस. आता सगळं निवळलंय बघ. मला बी असंच वाटतंय बघा. चला. आओ थांबा थांबा थांबा. पुष्पे, आता काय तुझं? आओ नाव तरी घ्या की, म्हणजे रीतच आहे ना तशी, म्हणून म्हणलं. नावाचं काय काढलंय मध्येच? बर राहू दे राहू दे. चला चला. उजवा. हा उजव्या पायानं माप ओलांडून लक्ष्मी घरात येते. आलं का ध्यानात? बघा ताईसाहेबांची नजर किती बारीक आहे. बर जयश्री टाक, उजवं पाऊल टाकात. तुम्हाला आतापर्यंत कळलं असेलच, ह्या ताईसाहेब. आणि ताईसाहेब ह्या जयश्री म्हणजे आमच्या मिसेस. ही शीतल माझी भाची सून आहे. होय, आमचा भाचा आर्मीत असतोय. आओ भाचा म्हणजे लेकच समजा की. हा आता गोळी लागली त्यांना हाताव, पण जरा बी जीवाची पर्वा केली नाही आणि सगळ्या आतंकवाद्याला मारलं बघा. पुष्पे, नाही म्हणजे तिला जरा जास्त बोलायची सवय. हा पण जोरदार काम करतात हा मामी. म्हणजे फेडरेशन अध्यक्ष आहेत त्या. खरं तर आम्ही शिफारस केली होती त्यांची, हाय का नाही मामी? अहो भैयांनी शिफारस केली म्हणून तर मी फेडरेशन अध्यक्ष झाली. आणि तुम्हाला बी भेटायची लय दिवस झाली इच्छा होती, पण का नाही. मामी बसून घेऊयात का आपण ताईसाहेब? मामा मामी तुम्ही काय घेणार? चहा कॉफी? हा मंगलताई. हर्षवर्धन, अवकाशाला काय, घरनं आत्ता घेऊनच आलोय की. बरं राहिलं,
मामी तुम्ही काय घेणार? हा ज्यूस. म्हणजे ज्यूस वगैरे असं काय नको. चहा चहा चालेल की. आता काय तुम्ही म्हणताय ती बी बरोबरच आहे बर का. म्हणजे आम्ही पहिल्यांदाच आलोय ना लेकीच्या सासरी. तसं बघायला गेलं तर लेकीच्या सासरी पाणी बी घेत नसतात बर का. पण आता कुठे तसं राहिलंय तेव्हा. आता आमच्या शीतलच्याच घरचे बघा की आमच्या घरी गप्पा मारत बसल्यात. आईसाहेब, खरं तर तुम्ही कायच बोलला नाही आल्यापासून. नाही म्हणजे काय आहे की मला माहिती आहे तुम्हाला आणि ताईसाहेबांना हे लग्न मान्य नव्हतं. पण अहो आता तर लग्न झालंय. म्हणजे काय आहे की तुम्ही मोठ्या मनाने त्यांना माफ करा. आपलीच लेकरं आहेत. आणि त्यांनाच काय, अहो आमचं बी काय चुकलं असलं तर मोठ्या मनानं माफ करा. आता झालं गेलं सगळं विसरून जाऊ आपण आणि ह्या जोडप्याला आशीर्वाद देऊ. माझी पोरगी तेवढी पदरात घ्या. आहो चांगली शिकलेली आहे आणि तुम्हाला नाही नाराज करायची ती. खरंय तुमचं म्हणणं. हे लग्न आम्हाला मान्य नव्हतंच. आमच्या मनाविरुद्धच झालंय हे सगळं. आमची इच्छा नव्हतीच हे व्हावं अशी. पण आमच्या बंधूंनी आमचं काही ऐकलंच नाही. असो, आता जे झालंय ते झालंय. जयश्रींना आम्ही देशमुख घराण्याची सून म्हणून स्वीकार केलंय. देवा पावलाच र. जेडे अगं उठकी पाया पड दोघींच्या. काय नसताना छान लावून ठेवले माझ्या मागं. असू द्या असू द्या. पण काय बी म्हणा, पोरगी गावातल्या गावात दिली. ती बी एवढ्या चांगल्या एवढ्या मोठ्या घरात. अहो अजून काय पाहिजे असतं एका आई बापाला. मी तर म्हणते जेडे अगं तूच उठ आणि सगळ्यांसाठी चहा करून आण. अगं आता ही तुझंच घर आहे. आम्ही तर काय पाहुणच आहे बघ. जा जा उठ चहा करून आण जा सगळ्यांना. राहू द्या, मंगल करतील. तुमच्या आईसाहेबांना जरा शांत करा. काय उगाच भलता विषय काढला तर आपलीच वाट लागेल. मी असं कसं शांत करू तिला. शीतल, अगं कोणाचा फोन आहे? यांचा आहे. होय, अगं मग घे की. नाही नको राहू द्या, मी करते नंतर. ताईसाहेबांनी जर कालचा विषय काढला तर आपली काय खैर नाही. ताईसाहेब. हा अगं तुला काय झालं दचकायला? काय नाही. मी काय म्हणत होती, आता तुम्ही केव्हा येताय आमच्याकडे चहा घ्यायला? का जेवणच करायला येताय? म्हणजे तसं सांगा. आम्ही कळवतो नंतर. काय ताईसाहेब, हे जे काही झालं ना ते बेस झालं बघा. म्हणजे तुम्हाला सांगायचं एक वेगळंच टेन्शन होतं बघा डोक्याला. आता जरा हलकं झाल्यासारखं वाटतंय. मामा, आम्ही देशमुख होत. आमच्या आबासाहेबांची शिकवणच आहे, एकदा का एखाद्याला शब्द दिला की काहीही झालं तरी तो मोडायचा नाही. आता आमच्या बंधूंनी जयश्रींना पसंत केलीये
म्हणजे त्यांचा शब्द तोच आमचा शब्द असेल. आज दुर्दैवाने आबासाहेब आपल्यात नाहीत, पण ते जर असते तर त्यांनी सुद्धा हेच केलं असतं. जयश्री, आता तुम्ही या घरची सून आहात, तेव्हा बाहेर वागताना जरा नीट सांभाळून वागा. आलं का ध्यानात? येस, कम्प्लिटली. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आम्ही त्यांना तसं सांगितलंय. म्हणजे इथे यायच्या आधी पण बोललो होतो. वय वय भैया म्हणजे का नाही एकदम हिराच आहेत बघा. माहिती आम्हाला, पण हिरा तांब्या पितळ्याच्या अंगठीत शोभून दिसत नाही. त्याला 52 कशी सोनच लागतं. तसं आईसाहेब आहेतच तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगायला, पण तुम्ही जितक्या लवकर सगळ्या गोष्टी समजून घ्याल तेवढं चांगलं. ताईसाहेब, तुम्ही काळजीच करू नका. आमची जयश्री लई हुशार आहे बघा. अहो एका झटक्यात शिकल सगळं. आहे की नाही की जयडे? वय येस येस. आईसाहेब, ताईसाहेब, आज माझ्या लेकीचा संसार खऱ्या अर्थानं सुरू झाला बघा, आणि तो बी तुमच्यामुळं. म्हणजे तुम्ही मागचं सगळं विसरून त्यांना आशीर्वाद दिला, नव्यानं सुरुवात केली. एका बापाच्या डोक्यावरचं ओझं लय हलकं केलंय बघा तुम्ही. हे बघा, तुम्ही परत परत आभार मानू नका. हे सगळं करणं आमचं कर्तव्यच होतं. वय आहो, तसं भैयांवर आमचा लई विश्वास आहे बघा. भैयांसारखा जावई शोधून मिळणार नाही ही खात्रीच होती आम्हाला. पण का नाही एवढंच काय तर मनात चलत होतं बघा. पण आता ती बी राहिलं नाही. बहुतेक ताईसाहेब अजून बी चिडल्यात माझ्या. पण असू दे, जयश्रींचा संसार मार्गी लागला ही काय छोटी गोष्ट आहे वे. बरं झालं बाई, मामा आणि मामींच्या डोक्यावरचं ओझं गेलं. चांगल्या हेतून केलेली कुठलीच गोष्ट चुकत नाही बक्षितले. काय चाललंय? मी इथं राहणार नाही बरं का. 2 दिवस थांबा हो. आमच्या हातात काय नाही आता. 2 दिवस कळस वसा फक्त. फक्त 2 दिवस. बरं चला, निघू का आम्ही? वय वय घरी लई काम आहेत. चला येऊ का? हर्षवर्धन येतो. जयडे येतो का? काळजी घ्या बाळा. ताईसाहेब, काय चुकलं माकलं तर पुरीला माफ करा बरं का. समजून घ्या. एवढ्या मोठ्या घरात राहायची सवय नाही ना तिला. तुम्ही काही काळजी करू नका. हो तसं नाही, म्हणजे अचानकच इकडं आली ना ती. तशी जरा बुजरीच आहे बघा पोरगी आमची. ती आता इकडे एकटीच राहणार म्हणल्यावर जरा. मी काय म्हणते, शीतल 4 दिवस इथंच राहिली तर चालेल का? मी का? त्या का? अहो आता जयश्री पहिल्यांदाच इकडे राहणार, मग तिच्या बरोबर पाठ राखीन म्हणून राहून दे की. म्हणजे कसं तिला बी अवघडले का होणार नाही. आणि 4 दिवस पोरगी रुळेपर्यंत राहू दे की तिला. म्हणजे चालेल ना? तशी रीतच आहे की म्हणा. राहू दे. पण मी अशी चाले. अगं तुझी काय कापड असतील ती मी देते की आणून. कुठं लई लांब आहे तवा. वय शीतल, तू राहा 2 दिवस. तेवढी जयडीला सोबत होईल ना. येऊ आम्ही.
चला. मामी, अहो मामी असं काय करताय तुम्ही? अहो मला विचारायचं तरी होतं की. गप ग, त्या ताईसाहेबांचा अजून अंदाज आला नाही म्हणून तुला थांब म्हणले. आणि तू इथं थांबली म्हणजे कसं जरा समजून घेशील ग. आणि हे बघ, माझं कोणतरी इथं माणूस पाहिजे का नको? मामी अहो पण इथं त्या ताईसाहेब आहेत की, त्यांच्या समोर जायला बी भ्या वाटते. आणि ते मला काय बोलल्या तर? ती काय खाती वेळ तुला? आणि काय लई तर लई 2 दिवस राहील ती आणि जाईल निघून. मग काय, त्या बंगल्यावर आपलंच राज्य आहे. तू नको टेन्शन घेऊस, येते मी. चल, काळजी घे. शितले, तुझी अवस्था तर आगीतून उठून पुपटात पडल्यागत झाली बघ. हा हॅलो, काय शितले, काय करतेस? अहो काय नाही, नुसती बसले होते. तुमची सगळी अवस्था झाली नीट राहायची? वय वय झाली सगळी व्यवस्थित. आणि जस्ट आता पेटी झाली, सगळं आवरूनच तुला फोन केला. बर बर. आणि हो शितले, तुला माहितीये मला कोण भेटलं इकडं? कोण हो? अगं केक्या. केके म्हणजे तो कन्नड होय? हा हा त्योच त्योच. शितले, तुला कसं काय माहिती का? नाही म्हणजे आपल्या लग्नात पण आला नव्हता त्यो. अहो कसम परेडला भेटले होते की ते. हा खरे. होय हो, त्यांचं बी पोस्टिंग ट्रेनिंग सेंटरला झालंय होय? अगं नाही नाही नाही, अगं त्याचं पोस्टिंग झालंच नाही अजून, तो इथंच असतोय. अरे वा, चांगलं आहे की तुमचं. तुमच्या संग तुमचा दोस्त आहे. नाहीतर आम्ही. आम्ही म्हणजे? अगं तुझ्या संग अख्खं घर आहे की आपलं. कुठं आहे? कुठं आहे म्हणजे? कुठं आहेस कुठं तू? तुम्हीच ओळखा बघू. तू निवांत बोलतेस म्हणल्यावर खोलीत असतील. नाही. हा हॉलमध्ये. हे तू काय हॉलमध्ये बसून बोलतेस का काय? हा आत्ता लक्षात आलं माझ्या, तू तुझ्या घरी गेली असणार आहे ना. पण शितले, जीजी तर म्हणली तुला मारायला पाठवणार नाही म्हणून. होय, पण मी माझ्या घरला आलेच नाही तर. इकडे पण नाही तिकडे पण नाही, कुठं आहेस कुठं तू? का गोठ्यात राहायला गेलीस का काय? तेच परवडलं असतं बघा. शितले, आता कोड्यात बोलायचं बास कर बरं का. सांग कुठे? मी भैया साहेबांच्या बंगल्यावर आले राहायला. काहीतरी बोलू नकोस. तू कशाला तिकडे जाशील? तुम्हाला तर का नाही माझ्या कुठल्या बी गोष्टीवर विश्वास नसतोय बघा. तू तिकडे काय करायला लागलीस? तिथं काय काम आहे तुझं? तिथं राहायचा काय संबंध आहे तुझा? अहो सांगते सगळं सांगते. तुम्ही उगाच लगेच टेन्शन मध्ये येऊ नका हो. अहो ते काय झालं, आपला फोन झाला का नाही, त्यानंतर मी घरला गेले तेव्हा भैया बी आले घरात आणि म्हणले की ताई साहेबांनी मामा मामी जयश्री सगळ्यांना बंगल्यात बोलवून घेतलंय. मामी मला बळबळ घेऊन आल्या तिथं. का? काय का? अहो जयश्रींचा स्वीकार केलाय त्यांनी. जयश्रींचं ओवाळून स्वागत केलं, त्या माप ओलांडून घरात आल्या. काय सांगते शितले? अहो आधी आमचा विश्वास बसला नाही, पण ताई साहेब आणि आई साहेब काय म्हणल्या माहितीये का? त्या म्हणल्या आधी जरी आम्हाला हे मान्य नव्हतं तरी जयश्री या घराच्या सून आहेत असं म्हणल्या. शपथ शितले, एवढे दिवस जो प्रश्न सुटत नव्हता तो तुझ्या एका फोन सुटला. पण असू दे, चांगलंच झालं. आणि जे होतं ना ते चांगल्यासाठी होतं शितले, कळलं काय? कसलं काय? मी अडकले की इथं. अरे हा, पण तू कशी काय अडकलीस तिकडं? मामींमुळं. अहो आम्ही परत येत होतो तर म्हणल्या तू इथं 4 दिवस पाठ राखीन म्हणून राहा, असं बोलून अडकवलंय बघा मला इथं त्यांनी. बरं आता राहा 2 दिवस. तुम्हाला काय जातंय बोलाय? 2 दिवस असं निघून जातील शितले काय. आणि हा गप गुमान राहा आणि तिथनं निघून ये. आणि हा सगळ्यात महत्वाचं काय? तिथं आणि काहीतरी गडबड करू नकोस बाई. म्हणजे तुला कुरापती करायची सवयच आहे ना, म्हणून म्हणलं. काय? गप बसा की हो. बर चल ठेवू का? बाय.